शुगर फ्री गोळ्या घेतल्याने डायबिटीस कमी होतो का? ह्या शुगर फ्री गोळ्यांमध्ये कॅलरीज नसतात, मग ह्या घेतल्याने वजन कमी होतं का? बरं, कधीतरी असंही ऐकण्यात आलं होतं की कदाचित ह्या शुगर फ्रीच्या ज्या गोळ्या वगैरे आहेत त्याच्याने कॅन्सरही होतो, त्या तब्येतीसाठी चांगल्या नसतात. अशा बऱ्याचशा कमेंट्स, बऱ्याचशे प्रश्न माझे व्ह्युअर्स किंवा माझे क्लायंट्स मला विचारत असतात आर्टिफिशियल स्वीटनर्स बाबतीत, ज्याला आपण बोलीभाषेमध्ये शुगर फ्री असं म्हणतो. वेल, काय आहेत हे आर्टिफिशियल स्वीटनर्स, ते कसे बनतात, काय ह्यांचे टाइप्स आहेत, आणि खरंच हे आर्टिफिशियल स्वीटनर्स एवढे घातक आहेत का? डायबिटीसमध्ये हे हेल्प करू शकतात का? वजन कमी करण्यामध्ये, वेट मॅनेजमेंटमध्ये हे हेल्प करू शकतात का? बरं, हे कोणी घ्यावेत, कोणी घेऊ नयेत, या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा आजचा व्हिडिओ आहे. नमस्कार, मी मृणालिनी मोरे, आय एम अ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, आणि आज आपण बोलणार आहोत आर्टिफिशियल स्वीटनर्स बद्दल. आर्टिफिशियल स्वीटनर याच्या नावातच सर्व काही आलेलं आहे. आर्टिफिशियल म्हणजे काय? कृत्रिमरित्या बनवलं गेलेलं. स्वीटनर म्हणजे काय? असा पदार्थ जो गोडवा देतो. म्हणजेच कृत्रिमरित्या बनवला गेलेला पदार्थ जो गोड आहे, जो आपण साखरेच्या ऐवजी यूज करणार आहोत. आता साखरेऐवजी हे आर्टिफिशियल स्वीटनर्स का यूज करायचं? याचं पहिलं रिझन म्हणजे 0 कॅलरीज. या आर्टिफिशियल स्वीटनर्स मध्ये कॅलरीज 0 असतात. आणि दुसरं रिझन हे आहे की हे जे आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत ते आपल्या नॉर्मल साखरेप्रमाणे ब्लड शुगर लेवल वाढवत नाहीत किंवा स्पाइक करत नाहीत ब्लड ग्लुकोज. आणि त्यासाठी हे जे आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत तो एक चांगला पर्याय आहे साखरेऐवजी फॉर डायबेटिक पेशंट्स आणि अशा व्यक्तींसाठी जे वेट मॅनेजमेंट करत आहेत. आर्टिफिशियल स्वीटनर्स मध्येही बरेच ऑप्शन्स आहेत. आस्पर्टेम, सुक्रोलोज, एरिथ्रिटॉल असे बरेचसे हे आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत. काही स्वीटनर्स असेही आहेत जे नॅचरल स्वीट्स पदार्थामधून डिराईव्ह केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल स्टिविया नावाचं एक झाड असतं, एक छोटंसं श्रब, झुडूप ज्याला म्हणतात, आणि त्याची पानं गोड असतात. आणि या लीव्स मधून, स्टिविया लीव्स मधून शुगर किंवा स्वीटनेस एक्स्ट्रॅक्ट करून त्याचं स्टिविया स्वीटनर बनवलं जातं, किंवा यालाही आर्टिफिशियल स्वीटनरच म्हणतात. याचप्रमाणे मंक फ्रूट स्वीटनर हाही एक प्रकार आहे. एक फळ असतं मंक फ्रूट नावाचं, आणि त्याच्या गोडव्यातून हे स्वीटनर बनवलं जातं. हे सर्व जे आहेत ते आर्टिफिशियल स्वीटनरचेच प्रकार आहेत. आणि हे आर्टिफिशियल स्वीटनर्स हे वेगवेगळ्या फॉर्म मध्ये येतात. आता वेगवेगळे फॉर्म म्हणजे काय? काही आर्टिफिशियल स्वीटनर्स हे छोट्या छोट्या गोळी, पेलेट्स ज्याला म्हणतात, त्या फॉर्मॅटमध्ये येतात. काही जे आहेत ते पावडर फॉर्म मध्ये येतात. त्याचे छोटे छोटे सॅशेज बनवून कंपनीज तुम्हाला ते सेल करतात. किंवा काही स्वीटनर्स जे आहेत ते लिक्विड फॉर्म मध्ये येतात, म्हणजेच त्याचे ड्रॉप्स तुम्ही यूज करायचे असतात. आणि हे आर्टिफिशियल स्वीटनर्स जे आहेत ते बऱ्याच प्रमाणात गोड असतात कम्पेअर्ड टू शुगर. म्हणजे 1 चमचा साखर जिथे तुम्हाला यूज करायची आहे त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला फक्त 1 पेलेट की छोटीशी गोळी किंवा 1 ड्रॉप त्या स्वीटनरचा पुरेसा होऊन जातो. हे आर्टिफिशियल स्वीटनर्स साखरेच्या मानाने बरेच 200 ते 400 पट गोड असतात, त्यामुळे त्याची क्वांटिटी ही कमी यूज करायला हवी. आता हे आर्टिफिशियल स्वीटनर्स एक्झॅक्टली साखरेसारखे टेस्ट करतात का? वेल, नाही. सर्वच आर्टिफिशियल स्वीटनर्स हे एकदम एक्झॅक्टली जशाच तसे साखरेसारखे गोड नसतात. काही आर्टिफिशियल स्वीटनर्सचं नंतर एक आफ्टर टेस्ट येतं. म्हणजे ते स्वीटनर्स असलेला पदार्थ जर आपण खाल्ला तर त्याच्यानंतर थोडीशी एक चव येते, वेगळी थोडीशी कडवट चव असू शकते. हे काही बाबतीत होऊ शकतं. माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स वरून जे काही मी आतापर्यंत आर्टिफिशियल स्वीटनर्स ट्राय केलेले आहेत त्याच्यावरून जे स्वीटनर्स मंक फ्रूट एक्स्ट्रॅक्टने बनवले गेलेले असतात ते स्वीटनर्स बरेच सिमिलर टेस्ट करतात टू शुगर. म्हणजे त्यांची चव जी आहे ती साखरेच्या प्रमाणेच असते. पण तरीही जे इतर आर्टिफिशियल स्वीटनर्स आहेत, सुक्रोलोज, आस्पर्टेम, एरिथ्रिटॉल किंवा स्टिविया, हे एक चांगला अल्टरनेटिव्ह आहेत शुगरसाठी. आता हे आर्टिफिशियल स्वीटनर्स जे आहेत ते किती प्रमाणात घ्यावेत, त्याचा डेली डोसेज काही आहे का? वेल, हे जे अलाउड डेली इनटेक आहे त्या बाबतीत WHO चे काही गाईडलाईन्स आहेत, एक थोडक्यात सांगते मी. या गाईडलाईन्स प्रमाणे 0 to 40 मिलीग्रॅम पर केजी ऑफ बॉडी वेट एवढं आस्पर्टेम तुम्ही घेऊ शकता. हे फक्त एक गाईडलाईन आहे WHO. म्हणजेच जर एखादी व्यक्ती 70 किलोची असेल तर त्यांना 2800 मिलीग्रॅम एवढं आस्पर्टेम ते दिवसाला घेऊ शकतात. एवढं आस्पर्टेम घेणं सेफ आहे. आता 2800 मिलीग्रॅम आस्पर्टेम म्हणजे नक्की किती, हा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल. तर याचंही उत्तर WHO ने दिलेलं आहे. यासाठी त्यांनी रेफरन्स यूज केला आहे डाएट कोकचा किंवा डाएट सोडाज जे येतात त्याबद्दल ते बोलले आहेत. हे जे डाएट सोडाचे कॅन असतात त्याच्यामध्येही आस्पर्टेम यूज केलं जातं किंवा इतर शुगर रिप्लेसमेंट यूज केले जातात. सो हे 9 ते 14 कॅन
एवढे तुम्ही दिवसाला घेऊ शकता, हे सेफ आहे असं स्वतः WHO सांगतं. किंवा 80 सॅशेज ऑफ आर्टिफिशियल स्वीटनर, म्हणजे जे छोटे छोटे सॅशेज येतात स्वीटनरचे, त्याचे तुम्ही दिवसाला 80 घेऊ शकता असं स्वतः WHO सांगतं. आणि इट इज अ सेफ किंवा ऍक्सेप्टेबल इनटेक व्हॅल्यू. पण 14 कॅन डाएट कोक म्हणा किंवा 80 सर्विंग्स 80 सॅशेज ऑफ आर्टिफिशियल स्वीटनर म्हणा, एवढ्या क्वांटिटीमध्ये कोणीही नॉर्मल पर्सन गोड खात नाही. सो डेली जर तुम्हाला आर्टिफिशियल स्वीटनर यूज करायचं असेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या चहा कॉफीमध्ये हे यूज करू शकता. आपली जी रेग्युलर साखर असते, 1 चमचा साखरेमध्ये 45 कॅलरीज असतात. त्याच्या ऐवजी जर आपण हे आर्टिफिशियल स्वीटनर यूज केलं तर त्याच्यामधून आपल्याला काहीच कॅलरीज मिळत नाहीत. सो आपण कॅलरीज सेव्ह करू शकतो. दिवसाला जर तुम्ही समजा 2 चहा किंवा 3 चहा घेत असाल तर नियरली 140 कॅलरीज 140 कॅलरीज तुम्ही दिवसभरामध्ये सेव्ह करता. आणि तेच जे आहे ते कंपाऊंड होऊन नंतर तुमचं हळूहळू कॅलरी इंटेक कमी होतं आणि वेट लॉसला ते हेल्प करू शकतं. डायबिटीज कंट्रोल करण्यामध्ये हे आर्टिफिशियल स्वीटनर्स युजफुल आहेत का, उपयोगी आहेत का? येस, खूप युजफुल ठरू शकतात हे आर्टिफिशियल स्वीटनर्स. होतं काय, काही पदार्थ असे असतात ज्याला व्यक्ती अडिक्टेड असतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या डायबिटिक पेशंटला चहा कॉफीची सवय आहे आणि त्यांना गोडच चहा किंवा कॉफी हवी. अशा वेळेस ते डायबिटिक पेशंट काय करू शकतात, साखरेच्या ऐवजी ते हे आर्टिफिशियल स्वीटनर्स यूज करू शकतात. सो दिवसभरातून एखादा चहा त्यांनी घेतला ह्या स्वीटनर सोबत तर ते त्यांना खूप उपयोगी ठरेल. पण तुम्ही जर असं म्हणत असाल की मला स्वीट खूप आवडतं, फॉर एक्झाम्पल खीर, मला खीर खूप आवडते, तर मी दररोज किंवा 1 दिवसाआड मी खीरच खाणार आहे आणि त्याच्यामध्ये मी हे शुगर फ्री यूज करणार आहे, आर्टिफिशियल स्वीटनर यूज करणार आहे, तर माझी काही ब्लड शुगर वाढणार नाही. वेल, असं नाहीये. हा अगदी चुकीचा अप्रोच आहे. कारण जे काही ते स्वीट आहे किंवा खीर आहे त्याच्यामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर तर तुम्ही यूज केला आहे, पण त्याच्यासोबतच तांदूळ असतं किंवा त्याच्यामध्ये दूध आहे, ड्रायफ्रुट्स असतात. याच्याने ऑफकोर्स त्याच्याने तुमची थोडीफार का असेना ब्लड शुगर लेवल वाढणारच आहे. आणि प्लस यामध्ये काही कॅलरीज ही असतात. सो तुम्ही जर असे पदार्थ नेहमी नेहमी खात गेलात, जरी तुम्ही आर्टिफिशियल स्वीटनर यूज करत असाल तरीही तुमची ब्लड शुगर लेवल वाढण्याचे चान्सेस आहेत आणि कॅलरी इनटेक ही वाढण्याचा चान्सेस आहे आणि त्याच्याने अगेन वेट गेन होतं, वजन वाढतं. सो मेक शुअर, जर तुम्ही डायबेटिक पेशंट असाल तर मिनिमम यूज ऑफ आर्टिफिशियल स्वीटनर ठेवा, म्हणजे त्याची तुम्हाला सवयही लागणार नाही, सारखं सारखं गोड खावंसं वाटणार नाही. आता हे आर्टिफिशियल स्वीटनर्स यूज कसे करायचे, म्हणजे कशा प्रकारे आपण ते आपल्या अन्नामध्ये किंवा जेवणामध्ये यूज करू शकतो? वेल, मोस्टली आर्टिफिशियल स्वीटनर्स आपण चहा कॉफीमध्ये घेतो, ते चहा कॉफी बनवल्यानंतर त्याच्यामध्ये ऍड करू शकतो, कारण ते लगेचच डिझॉल्व्ह होतात, लगेचच ते विरघळून जातात. पण तुम्ही जर कुकिंग करणार असाल, फॉर एक्झाम्पल तुम्हाला खीरमध्ये आर्टिफिशियल स्वीटनर यूज करायचा आहे किंवा शिरा बनवताना आर्टिफिशियल स्वीटनर यूज करायचा आहे, बेकिंग करताना, केक बनवताना जर तुम्हाला हे आर्टिफिशियल स्वीटनर यूज करायचं आहे तर थोडीशी काळजी घ्यावी लागेल. कारण काही आर्टिफिशियल स्वीटनर असे असतात जे हीट अप्लाय केल्यानंतर, म्हणजेच गरम केल्यानंतर ते अनस्टेबल होऊन जातात किंवा थोडक्यात त्यांची चव बदलून जाते. एक्झाम्पल, आस्पर्टेम. आस्पर्टेम हे असं स्वीटनर आहे जे हाय टेम्परेचरवरती खूप जास्त गरम केल्यानंतर ते अनस्टेबल होतं आणि चव ते बदलतं किंवा त्याची चव जी आहे ती कडू होते आणि जो काही तुमचा पदार्थ आहे, जे काही तुम्ही कुक करणार आहात, ते कडू होऊ शकतं. सो मेक शुअर जो काही आर्टिफिशियल स्वीटनरचा प्रकार तुम्ही घेत आहात तो हीट स्टेबल आहे. आणि जनरली हे मेन्शन असतं त्या पॅकेटवर. ज्यावेळेस तुम्ही आर्टिफिशियल स्वीटनर परचेस करता त्यावेळेस त्याच्या पॅकेटवरती मेन्शन असतं की ते हीट स्टेबल आहे की नाही. तर या आर्टिफिशियल स्वीटनरचे काही साईड इफेक्ट्स होऊ शकतात का? वेल, इन जनरल साईड इफेक्ट्स नाहीयेत, बट काही जणांना ज्यांना डायजेस्टिव्ह इश्यूज आहेत, पचनासंबंधीचे प्रॉब्लेम्स आहेत, गट इश्यूज आहेत, अशा व्यक्तींना कधी कधी हे आर्टिफिशियल स्वीटनर्स घेतल्याने त्रास होऊ शकतो, त्यांना डायजेस्टिव्ह इश्यूज होऊ शकतात. आता सर्वात मोठा प्रश्न, हे आर्टिफिशियल स्वीटनर्स घेतल्याने कॅन्सर होतो का? हे आर्टिफिशियल स्वीटनर्स हे कार्सिनोजेनिक आहेत का? वेल, हा प्रश्न त्यावेळेस समोर आला ज्यावेळेस जुलै 2023 मध्ये WHO ने काही गाईडलाईन्स रिलीज केल्या होत्या, जे मी आधी सांगितलं की ऍक्सेप्टेबल डेली इनटेक आस्पर्टेमचा किती असावा हे त्यावेळेस WHO ने रिलीज केलं होतं. जसं आधी सांगितलं की 14 कॅन डाएट सोडामध्ये जेवढं आस्पर्टेम असतं त्यापेक्षा जास्त आस्पर्टेम जर तुम्ही घेतलं तर कदाचित ते कार्सिनोजेनिक असू शकतं किंवा कदाचित ते प्रमोट करू शकतं कॅन्सर.
पण तेवढ्या अमाऊंटमध्ये आस्पर्टेम किंवा तेवढ्या अमाऊंटमध्ये आर्टिफिशियल स्वीटनर कोणीच यूज करत नाही. पण थोडक्यात सांगायचं झालं तर 80 सॅशे आर्टिफिशियल स्वीटनर किंवा 14 कॅन डाएट सोडा एवढे स्वीटनर्स, आर्टिफिशियल स्वीटनर्स कोणीही एका दिवसात कंझ्युम करत नाही. अगदी आपण कमी प्रमाणामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर्स यूज करतो, नॉर्मल एक जनरल पॉप्युलेशन यूज करते. सो घाबरण्याचं कारण नाही. आर्टिफिशियल स्वीटनर्स घेतल्याने एकदा दोनदा दिवसभरातून एखादी पेलेट किंवा 1 किंवा 2 चमचे हे आर्टिफिशियल स्वीटनर्स घेतल्याने कॅन्सर होणार नाही. तुम्ही जर कोणी असे असाल ज्यांना कॅलरी इंटेक कमी करायचा आहे, वेट कमी करायचं आहे, त्यांच्यासाठी हे आर्टिफिशियल स्वीटनर्स खूप उपयोगी आहेत. डायबिटीज मॅनेजमेंटमध्ये हे आर्टिफिशियल स्वीटनर्स खूप उपयोगी आहेत. ज्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स आहे, काही कंडिशन असते, हॉर्मोनल कंडिशन, फॉर एक्झाम्पल PCOD, PCOS, अशा व्यक्तींना इन्सुलिन इम्बॅलन्स असतं. सो अशाही लेडीज जे आहे ते हे आर्टिफिशियल स्वीटनर्स यूज करू शकता. तुम्ही डेली लाईफमध्येही यूज करू शकता, फक्त त्याचं डोसेज कमी ठेवा. आणि ओकेजनली जर तुम्हाला एखादं स्वीट वगैरे बनवायचं असेल कधीतरी, तरीही तुम्ही हे आर्टिफिशियल स्वीटनर्स अगदी निर्भयपणे किंवा बिनधास्तपणे यूज करू शकता. सो हा होता आजचा व्हिडिओ आर्टिफिशियल स्वीटनर्स बाबतीत सांगणारा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि आर्टिफिशियल स्वीटनर्सच्या बाबतीत तुमच्या मनातले गैरसमज हे दूर झाले आहेत का, मला नक्की ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुम्ही जर हा व्हिडिओ लाईक केला तर YouTube हा व्हिडिओ इतरांनाही दाखवतं. आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.